मला पगार फक्त साफसफाईचा मिळतो दादा, एक्स्ट्रा काम मी नाही करत. मग आता आम्ही यायच्या आधी श्रीला मदत करत होतीस ना तू? हो, त्याचं काय माहितीये का, त्यांचं नुपुरताई बरोबर लगीन होणार आहे. हा, आणि एकदा का लगीन झालं या घराचं टावर होणार आहे, टावर. तुम्ही तुमची कामं करा. बरं आले मोठे मला काम सांगतो. पगार पण टॉवर मध्येच मिळेल. नीरजला आणि यांना पण कामाला लावून आली आहे. घासायला लावायला पाहिजे, त्याच्यामुळे झालंय सगळं. पण नीरजमुळे ना एक खूप चांगलं झालं, आपल्याला आराम तरी मिळाला. काकी, आई, आत्या, बाई, आजी, फोडणीमध्ये जिरा आधी टाकायचं की मोहरी? सुरुवात आहे. काय आई सांग ना. अरे तुझा काका आहे ना आतमध्ये, त्याला 2 बोट धरायला लाव आणि बाबाने त्यातलं 1 बोट पकडायला लाव. आई एक काम कर, तू ना चला श्रीला विचार, त्याला सगळं माहितीये. हा बर. पण श्रीची मदत घ्यायची नाही, ओके कळलं? ठीक आहे. अगदी बरोबर आहे लता, तुझं अगदी बरोबर आहे. तुम्हाला सांगू का, हे सगळं श्रीमुळे शक्य होतंय. हो खरंच खरंच. नाहीतर काय ग बाई. बाईसाहेब, सासरी भाऊ खरंच यायचे का हो स्वयंपाकघरात? बाई काय करायचंय? पदार्थांबद्दल विचारते ती. सगळं करायचंय, चहापासून जेवणापर्यंत सगळं करायचंय. जरा नीट नेटकं काम करा. स्वयंपाक करणं म्हणजे पूजा करण्यासारखं आहे. पण आता स्वयंपाकघर म्हणल्यावर पसारा होणारच ना. तुमच्या बायका किचन मध्ये काम करतात तेव्हा होतो का पसारा? आमच्यात करतात पसारा. नाही म्हणजे काय श्री, इथे इतक्या गोष्टी आहेत ना, म्हणजे मीठ पीठ तेल मसाला भाज्या, गोंधळ होणारच ना. अरे, फोडणीमध्ये जिरा आधी टाकायचं की मोहरी? मोहरी. त्यानंतर जिरा ना. तू अजूनही तेवढाच हुशार आहेस रे. थँक्यू. एक काका हो, असा नाही चिरायचा कांदा. अहो यालाही भावना असतात. अरे ह्या भावांना कसले आल्यात भावांना? यांच्या भावनांबद्दल बोलत नाही मी. अहो त्या कांद्याला सुद्धा ना अशा छान पाकळ्या असतात, त्या अशा छान अलगद अशा उलगडल्या पाहिजे. अच्छा अच्छा, आले माझ्या राजा, आले माझ्या सोन्या. आता मी तुला कापणार आहे हा? एवढे लाड करायचे याचे? नाही नाही, असे लाड नसतात करायचे. तो असा असा धरा आणि आणि चिरा कापा तो. असं मला नाही ते जमणार. आय वॉन्ट टू प्ले अ फेअर गेम. अरे नीरज, तांदूळ कसले निवडतोय? त्यात खडे बिडे काहीच नाही आहेत. घाल, असेच घाल. अरे पण यात पाणी किती घालायचं? एक बोट तर मी सांगतो. अरे बोटातली पकड, अर्धी क्वार्टर टाक पाणी. झाला पिझ्झा? ऑलमोस्ट डन. एवढ्या लवकर? काही हा. काय म्हणालस? काही हा लवकर. तू पूर्ण वाक्य बोलत जा रे. काही हा, इतक्या लवकर झाला पिझ्झा श्री? पिझ्झा करायला असा किती वेळ लागतो रे? अरे सेम टू सेम माझ्यासारखं यार. काय तू पण पिझ्झा करतोस? अरे आपल्या मोबाईल शॉप मध्ये एखादा मोबाईल आला ना की 24 मिनिटात रिटर्न. गॅरंटी असते का त्याची? गॅरंटी? इलेक्ट्रॉनिक्सची कसली गॅरंटी? माझ्या पिझ्झाची ना फुल गॅरंटी आहे. भारतातल्या पहिल्या 5 5 स्टार हॉटेल्सच्या कॉम्पिटिशन मध्ये ना माझ्या पिझ्झाला सगळ्यात बेस्ट पिझ्झा म्हणून अवॉर्ड मिळाला. परफेक्ट पिझ्झा. चला, माझ्या शॉपला पण परफेक्ट शॉप असं प्राइज मिळेल. कारण यश मीन्स सक्सेस, म्हणजे जीत मीन्स यश. श्री, आज किती छान वाटतंय. सगळ्या लेडीज बसल्यात आणि सगळ्या पुरुषांनी जेवण बनवलंय. आजच्या दिवसापुरती का असे ना, पण ही आयडियल फॅमिली आहे. मॅडम, युअर पिझ्झा इज रेडी. तू सेम पिझ्झा सारखा. पिझ्झाच आहे तो. श्री, थँक्यू सो मच. आणि दुसरं थँक्यू नाही, आता इथे बस. नाही तसं नाही, म्हणजे
किती तेल आहे ह्याच्यात, सगळं तेल सोप केलंय. अहो पण प्रयत्न तर केला ना चांगला त्यांनी. तेल तापण्याआधीच तुम्ही तळल्यात पुऱ्या. नाही पण ओवा घातलाय ना जावई बापू, त्यामुळे चविष्ट झाली अगदी. जावई बापू मिल्कशेक बघ कसा मी केलंय. साखर जरा कमी झाली. बरं आहे ना उलटा, या वयात मला साखर कमीच लागते. ही बटाट्याची भाजी मी केली. लग्नाला तयार झाला असताच हे करायची वेळ नसती आली तुझ्यावर. नाही दिसते छान, पण जरा ना बारीक कापायला हवाच बटाटा अजून. ओके, सगळ्याच गोष्टींना नावं ठेवतो ना. पप्पा असू दे ना, नक्कीच्या लग्नाचा प्रश्न आहे. आणि तुझ्या गाड्यात हा नाही, तुम्ही सगळ्यांनी एफर्ट्स घेतलेले आहेत, तुम्ही हे सगळं केलंय. पण खरं सांगू का, कुकिंग इज अन आर्ट. सगळ्यांनाच नाही जमत ते. म्हणजे तुम्ही प्रयत्न केलेत खरे, पण नाही जमलंय तुम्हाला काही. कळलं सगळं ना. नक्टू बाळा, तू श्रीने सांगितली होती तशीच फोडणी दिलीस ना खिचडीला? आणि डाळ तांदळाचं प्रमाण पण बरोबर घेतलं होतंस ना? आणि मीठ व्यवस्थित ना? मग काय, खिचडी झालीच असेल चांगली. आमच्या नुपूरची खिचडी आवडली तर नुपूर तुमची. अहो पण तिने अजून मी केलेला पिझ्झा कुठे खाल्लाय? आवडणार ना, का नाही आवडणार? आणि तसंही पिझ्झा नुपूरचा फेवरेट आहे. हो ना, आणि तुझा पिझ्झा तर अवॉर्ड विनिंग पिझ्झा आहे ना श्रीजू. थँक्यू. टेस्ट कर. नाही आम्ही सगळेजण पिझ्झा टेस्ट करणार, सगळ्यांनी घ्या. पिझ्झा आवडलाय. जावई बापूंना खिचडी कशी वाटली विचारा. नाही पण जावई बापू, तिला दुसरी संधी द्या ना, आणखीन छान करेल ती खिचडी. नाही, मी आणखीन एक चान्स नाही देऊ शकत. सांगितलं होतं ना, उगाच तुम्ही जबरदस्ती केली आम्हाला जेवण बनवायची. काय झालं शेवटी? आय एम रिअली सॉरी, मी खरंच दुसरा चान्स नाही देऊ शकत. कारण हीच खिचडी नुपूरनं उत्तम केली. मग याच आनंदाचा पिझ्झा का सगळ्यांनी? हा ना हा पिझ्झा उजवा झालाय. हो, एक्सक्यूज मी, उजवा काय? उत्तम झालाय तो. हा तर या तुम्ही केलेल्या पुऱ्या, किती तेल आहे त्या पुऱ्यांमध्ये. आणि हा मिल्कशेक, साखर नाही दडत्यात. हा बटाटा कसा चिरलाय तो? हा, त्यातल्या त्यात ही खिचडी काय ती बरी आहे. काही का असते ना जावई बापू, आम्ही यांचं जेवण मनावर घेतलंच नव्हतं. तुम्हाला आमच्या नुपूरची खिचडी आवडली ना, आमची नुपूर तुमची. हे नुपूर, खा ना पिझ्झा. हो, गुरुजींना फोन करा, सुपारी फोडायला सांगा. आता सगळं चांगलं होणार आहे. हो. चला, ह्यावेळी तरी तिकीट कॅन्सल करावी लागणार नाही. चला, आता यांची इच्छा पूर्ण होणार. आता टॉवर होणार नाही. काय झालं नुपूर आता? मला पिझ्झा नाही आवडला. पिझ्झा आवडला नाहीये? अगं असं काय त्यात? सगळ्यांना आवडलाय पिझ्झा, तुलाच का नाही आवडला? मम्मी, पप्पांनी पालक पुऱ्या केल्या, थोड्याशा तेलकट होत्या, पण तुला आवडल्या की नाही? आज माझं सुद्धा भविष्य खरं ठरणार. आज माझ्या स्वप्नातला राजकुमार येणार आहे. येस, मी तुझ्या घरी येणार, तुझ्या आई बाबांशी बोलणार, त्यांना समजवणार आणि आपलं लग्न होणार.